आपल्या राष्ट्रसेविका समितीचे पर्यायाने राष्ट्राचे मूळ दैवत आणि प्रेरणास्थान आपला भगवा ध्वज आहे. संघटना म्हटली की अधिष्ठान हा संघटनेचा मुख्य आधार असतो. समिती भारत देशाला सर्वोच्च मानते आणि भगव्या ध्वजाला संपूर्ण राष्ट्राच्या चेतना शक्तीचे प्रतीक मानते. आपण गुरुपौर्णिमेला गुरु म्हणून ध्वजाचे पूजन करतो, वंदन करतो. या ध्वजाचा अपार महिमा सांगणारे गीत ऐकूया. अधिदैवत तू या राष्ट्राचे. अधिदैवत तू या राष्ट्राचे, अधिष्ठान तू संघटनेचे, युगायुगांच्या मार्गदर्शका प्रणाम घे. गुरुपूजेचे प्रणाम घे, गुरुपूजेचे. राष्ट्र उभे सुख दुःख भोगता, समन्वयाने येई नवीनता. संजीवन तू मूळ तत्वता, स्मरण देतो पराक्रमाचे. प्रणाम घे, गुरुपूजेचे प्रणाम घे, विजिगीषूंचे युद्ध पेटला, पाहिला सरवी ही काजळता. परी तुझ्यातून अमृत स्रवता, विश्वपाठ देश सुसंस्कृतीचे. प्रणाम घे, गुरुपूजेचे प्रणाम घे, गुरुपूजेचे. जशी कविसी विश्वबंधुता, विविधतेतून ती समरसता. तूच उगम आणि तूच सांगता, आद्य पीठमा नवदर्वाचे. प्रणाम घे, गुरुपूजेचे प्रणाम घे, गुरुपूजेचे. मानबिंदू तू भारत तुझा, धर्म संस्कृती परंपरेचा. इतिहासातील आदर्शाचा सदा चिन्ह तू नवक्रांतीचे. प्रणाम घे, गुरुपूजेचे प्रणाम घे, गुरुपूजेचे. भगवध्वज जीवनदाता, समाज पालन रक्षण करता. अमर रहाणे तुझीच क्षमता, साम्य तुझ्याशी भगवंताचे. प्रणाम घे, गुरुपूजेचे प्रणाम घे,
प्रणाम घे गुरुपूजेचे प्रणाम घे गुरुपूजेचे